टाइम्स डीजेमध्ये आपलं स्वागत. गुहागर नगरपंचायती रणधुमाळी सुरू झाली आणि आता 2च दिवस फक्त प्रचाराचे उरलेले आहेत आणि यातून आपण वेळ काढलेला आहे. ते गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार उभ्या आहेत त्या सुजाताई बाक्कर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम, मला सांगा, तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहात. पहिल्या 10 वर्ष तुम्ही नगरसेविका होतात आणि आता डायरेक्ट तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. काय वाटतंय? मला खूप आनंद होतोय कारण गेली 10 वर्ष मी नगरसेवक असताना जनतेची सेवा करण्याची मला खूप संधी मिळाली. मी माझ्या प्रभागात पण खूप काही कामं केलेली आहेत. तशीच मला ह्या पूर्ण 17 वार्डमध्ये पूर्ण नगरपंचायत क्षेत्रामध्ये मला काम करण्याची आज संधी मिळाली आणि ती जनतेने द्यावी माझ्यासाठी अशी मी जनतेला विनंती करते आणि मी त्यांचं खरोखर प्रामाणिकपणे काम करेन. मला सांगा, तुम्ही आता महायुती म्हणून त्या युतीमध्ये की स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आहे? नाही, आम्ही स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मला सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये खरंच गुहागर शहराचा विकास झाला का? तसं म्हणायला गेलं तर तेवढा नाही झालंय. त्याचं कारण काय न होण्या, कारण तुम्ही त्याच्यामध्ये नगरसेवक होतात. पहिलं म्हणजे जे नवीन नगरसेवक आले त्यांना खरं नगरसेवक आल्यानंतर जे नवीन नगरसेवक येतात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्या नगरसेवकांना जर प्रशिक्षण दिलं तर ते नगरसेवक स्वतःहून तयार होतात की नगरपंचायतीत गेल्यानंतर आपलं कार्य काय असतं ते त्या प्रशिक्षणातून त्यांना कळतं आणि ते पुढे आपोआप आपली कामं करू लागतात. गुहागर शहरामध्ये एकच प्रश्न आता सातत्यानं विचारला जातोय, तो म्हणजे स्ट्रीट लाईट फक्त पोल उभे आहेत, मात्र त्याच्यावरती बल्ब नाहीत. ह्याचं कारण काय खरं? त्याचं कारण आता काय म्हणजे त्याचं सर्व्हे केल्यानंतर त्यांच्या ते लक्षात यायला होतं, की आपण हे पोल उभे करतोय त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. पण ते आधी कळस नंतर पाया तसा तो प्रकार झाला. तो ट्रान्सफॉर्मरची आधी व्यवस्था केली असती तर आज तिथे ती लाईट लागली असती. पण तुम्ही विरोधी पक्षात होतात, मग तुम्ही ह्याच्यावरती आवाज उठवलात का सभागृहात? हो, होतं पण कोण मी एकटी असल्या कारणाने तेवढं माझं काही चालत नव्हतं तिथे असं. दुसरा एक प्रश्न असा येतोय, की समुद्रावरती जे खोकेधारक होते, ते खोके तिथून उठवून, म्हणजे आता तिथं समुद्र पूर्ण भाकाच आहे, तर त्या खोकेधारकांना आता भविष्यात जर तुम्ही नगराध्यक्ष झालात, नगराध्यक्ष, तर त्यांची व्यवस्था तुम्ही काय करणार? कारण तिथे एक खेळाचं ग्राउंड पण आता आहे. ते त्याच्यामुळे मुलांना खेळण्यास अडचण होते. तर त्याची तुम्ही व्यवस्था काय करणार? नक्कीच. त्या खोकेधारकांसाठी मी जी शासनाची जागा आहे, ती आपल्याकडे घेऊन भाडेतत्त्वावर मी तिथे ती खोकेधारकांना जागा उपलब्ध करून देणार. मला सांगा, परवाच्या इथल्या पालकमंत्र्यांच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं, की गुहागरची नगरपंचायत ही पालकमंत्र्यांनी आणली. ती खरंच पालकमंत्र्यांनी आणली की भास्कर जाधवांनी आणली? असं मी नगरसेवक झाल्यानंतर म्हणजे मला ते नंतर कळलं, की भास्कर शेठ आणि पालकमंत्री पण होते असतील. पण भास्कर शेठ होते हे नक्की त्यांनी आणलेली. तुम्ही 10 वर्ष नगरसेवक होतात, हो. तर आता तुमच्या वार्डमधून तुमचा एक राष्ट्रवादीचा सुद्धा उमेदवार उभा आहे. हां. तर त्याची काय सीटला अडचण आहे का? कारण तुम्ही तिथं 10 वर्ष सतत निवडून येत होतात. हं. तसं मला वाटत नाही. आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल. एकूण तुमचे सगळ्या वॉर्डमध्ये 5 उमेदवार उभे आहेत आणि तुम्ही 6वे. हो. तर तुमचे 6ही उमेदवार यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून येतील का? नक्की, नक्की येतील. कारण आम्ही कमी जरी असलो तरी चांगल्या प्रकारे आम्ही सगळीकडे व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे आम्ही साहीच्या साही चांगल्या मताने निवडून येऊ. तुमची सत्ता आली की तुम्ही नगराध्यक्ष झालात, तर तुम्ही युती कोणासोबत करणार की स्वतंत्र राष्ट्रवादी म्हणून राहणार? आता वरती युतीत आहे म्हटल्यानंतर आम्ही निवडून आलो की पुन्हा आमची युती होईलच. व्हायलाच पाहिजे. तुम्ही म्हणता युती होईल, पण ते पुढचे युतीवाले तुम्हाला महायुतीत घेतील का सामावून? नाही घेतलं तर काय आपण स्वतंत्रच राहायचं. असं ठरवायचं आता पुढे. तुमचे नवीन आणि तरुण असे तालुकाध्यक्ष आहेत साहिल आरेकर, तर त्यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली नगरपंचायतीची निवडणूक आहे. कसं वाटतंय त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं नियोजन? छान, सुंदर अगदी. तो दिसायला अगदी लोकांना वाटतं की तो पोरकट आहे. पण उंची त्याची लहान आहे, पण त्याचे विचार खूप महान आहेत आणि त्याच्या पाठीमागे नक्की मोठ्या माणसांचा हात आहे. तो एकटा असा आहे असं समजू नये कोणी. त्याला गृहीत धरलं, पण ते गृहीत धरण्यासारखं नाहीये. एकूण किती टोटल संख्या आहे गुहागर तालुक्याची, आपल्या गुहागर शहराची? शहराची 5,965 आहे. त्याच्यामध्ये तुम्ही किती मतांनी विन व्हाल? मला 2,000-2,500 मतं मिळतील. 2,500 पर्यंत जाईल. आता प्रतिस्पर्धी तुमच्या 3 मैत्रिणीच उभ्या आहेत. हो, हो. एक अपक्ष उमेदवार आहेत.
सुप्रिया वागदरे, युबीटी कडून आहेत पारिजात कांबळे आणि युतीकडून आहेत नीता मालप. यांचं तुम्हाला तिघांचं आव्हान वाटतंय? का आता हे मालक आहेत त्यांचं माझ्यापुढे आहे असं मला वाटतं. पण आम्हीच तसं काय एवढं मला काही वाटत नाही. पण आमची दोघींच्या ह्याच्यातच जरा होईल. बाकी एवढं त्या दोघींचं मला काही एवढं वाटत नाहीये. म्हणजे मालक युती आणि राष्ट्रवादी म्हणजे युतीच्या युतीतच संघर्ष होणार हो, आहे. हो, हो, हो. मग ह्या संघर्षामध्ये निवडून कोण येणार? आता बघूया. मी आली तर आनंदच आहे. त्या आल्या तरी आनंदच आहे. म्हणजे युतीचंच कोणतरी येऊन बसेल. तुमच्या दोघींचं ठरलं होतं, कारण त्यांनी पण वाक्य तेच सांगितलंय, तुम्ही निवडून आलात तरी आनंद आहे. तुम्ही पण तेच सांगताय की त्या निवडून आल्या तरी आनंद आहे. नक्की काय तुमच्या दोघींचं ठरलं युतीमध्ये की? नाही, नाही. असं काही ठरलेलं नाही. पण एकंदरीत विचार असे चांगले असायलाच पाहिजे आपले ना. म्हणजे ते तेवढ्यापुरतं असतं. दोघी पण आम्ही महिला आहोत. आज घर सांभाळताना कसं आपण कुटुंब सांभाळतो, तसं आपल्याला हे गुहागर शहर सांभाळायचंय. म्हणजे त्यासाठी आपण पण तसं वागायला पाहिजे ना. म्हणजे ती आली तरी मला आनंद आहे. ती जनतेचं चांगलं सांभाळ करेल. आणि मी आली तर मला माहिती आहे मी 10 वर्षात काय काम इथे नगरपंचायतीमध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यापुढे कसं करायचं हे मला माहिती आहे. तुम्ही 10 वर्षे नगरसेवक होतात. प्रामुख्याने कोणता असा विषय आहे की कोणता विकास गुहागर शहराचा प्रथम झाला पाहिजे? प्रामुख्याने म्हणजे पहिलं आधी हे आपली नळ पाणी योजना आहे ती आता प्रलंबित आहे. ती तटकरे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे अंतिम अंतिम टप्प्यात आलेली आहे ती 45 कोटीची. ती पूर्णत्वात जायची आहे. आणि दुसरं म्हणजे गुहागरला आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने पार्किंगची सोय नाहीये. ती पार्किंगची सोय करणे गरजेचं आहे. अ, आणि दुसरं दुसरं म्हणजे आपल्याला जे पर्यटनाच्या दृष्टीने म्हटलं, तर आपल्याला हा गुहागरचा 6 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आता या 6 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला असल्या कारणाने आता इथे ऑलिव्ह जातीच्या आपल्याकडे कासव येतात. आणि हे कासव येत असताना आपल्याकडे पर्यटक येत असतात. परदेशातली पण आता लोकं आपल्याकडे यायला लागलेली आहेत. तर ते बघायला जाण्यासाठी आपल्या 2-3-4 ठिकाणं मी बघितली. तिथे पर्यटक खूप प्रमाणात जातात, पण तिथे कोणत्याही प्रकारची सोय होत नाही. म्हणजे सोयीच नाहीयेत तिथे. तर मला असं वाटतं तिथपर्यंत आपण पाण्याची लाईन नेली किंवा तिथे शौचालय, बाथरूम, चेंजिंग रूम अशा काही गोष्टी केल्या तर तिथे पर्यटक येतील आणि तिथे जी शासनाची जागा आहे काही ठिकाणी, तिथे आपण स्टॉल उभे केले आणि ते बचत गटांना दिले चालवायला किंवा तिथल्या नागरिकांना दिले, तर त्यांना तो रोजगार मिळेल आणि चांगल्या प्रकारे ते धंदाही करतील असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, गुहागरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करताय? मी गुहागरच्या नागरिकांना आवाहन करते, की तुम्ही मला चांगल्या मताधिक्याने निवडून द्या. मी नक्कीच माझं घर संसार, माझं कुटुंब सांभाळते. तसे मी तुम्हा सगळ्यांना गुहागरच्या नागरिकांना चांगल्या प्रकारे सांभाळणार. तुमच्या कुठल्या समस्या असतील त्या मी नक्की चांगल्या प्रकारे सोडवीन. अगदी तुम्ही माझ्या पाठीमागे सगळे गुहागरवासीय भावासारखे उभे राहो. आणि मी बहिणीसारखं तुमचं सगळं काम करेन, अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करेन. तुम्ही मला सर्वांनी बहुमताने निवडून द्याल, अशी मी आशाही करते त्यांच्याकडे. ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाताताई बापकर यांनी सांगितलंय की पर्यटन हा एक मुद्दा त्यांनी घेतलाय, तो एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उचललाय आणि गुहागरच्या नागरिकांना त्यांनी असं आव्हानही केलंय की तुम्ही मलाही निवडून द्या, मी 100% तुमचा विकास करीन. कॅमेरामन गणेश खिरोसह उमेश शिंदे, गुहागर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.